चला घ्या प्रश्न लिहून. गुड मॉर्निंग, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपल्याला सिमिलॅरिटी या चॅप्टरवरचे एक्स्ट्रा प्रॉब्लेम्स पाहायचे जे की तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 मध्ये विचारले जाऊ शकतात. इन दॅट नंबर 1, draw this quadrilateral PQRS. Here point of intersection is O. Also we are given OA perpendicular PS as well as OB perpendicular QR. In quadrilateral PQRS, PS parallel QR, diagonals PR and QS intersect each other at O. OA perpendicular PS, similarly OB perpendicular QR. Next, OA is equal to 8 centimeter, OB is equal to 4 centimeter, AB is equal to 13 centimeter, QR is equal to 6 centimeter. Prove that area of quadrilateral PQRS is equal to 2 area of triangle PQR plus 40. इथं ए बी नाही आहे बरं का, पी एस दिलेला, या ठिकाणी पी एस घ्या. प्रूफ प्रश्न झाला का लिहून तुमचा? हा काय ट्रॅपेजियम. ट्रॅपेजियम मध्ये पी एस पॅरलल क्यू आर असं आपल्याला दिलेलं आहे. ह्या पी एस ची लांबी दिली आहे. पी एस ची लांबी आहे 13, OA 8, OB 4, then QR 6. And we have to prove area of this quadrilateral PQRS is equal to twice of area of triangle PQR plus 40. आता हे कसं प्रूव्ह करायचं लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण हा ट्रायंगल जो PQR आहे याचा आणि कोणाचं क्षेत्रफळ सारखं आहे ते आपण ठरवू.
we know that triangles having base, that is same base, and both triangles are lies between the two parallel lines have equal area. हे दोन ट्रायंगल बघा, हा जो ट्रायंगल आहे समजा ABC आणि हा आहे BCD, तर दोघांचा एरिया सारखा आहे का नाही? दोघांचा बेस कोणता? BC, म्हणजे बेस सारखा आहे. आता हाईट सारखी असेल का बघा बरं. आपल्याला ह्या ABC ची हाईट पाहिजे, मग आपण इथून काय करणार? A मधून इथे एक परपेंडिक्युलर काढणार. ही झाली ह्या शेडेड ट्रायंगलची हाईट. आपल्याला ह्या ट्रायंगलची हाईट पाहिजे, मग आपण D मधून एक परपेंडिक्युलर काढणार. मग ही झाली या ट्रायंगलची हाईट. मग मला सांगा, ही हाईट आणि ही हाईट वेगवेगळी असेल का? सेम असणार आहे ना. कशामुळं? बिकॉज परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स ऑलवेज सेम. त्यामुळे दोघांची हाईट सेम आहे, म्हणजेच याचा अर्थ या दोघांचे क्षेत्रफळ सारखे असतील. तसं आता या ठिकाणी बघा बरं, PS पॅरलल QR. मग तुम्ही हे दोन ट्रायंगल विचारात घ्या. हा ट्रायंगल PQR आणि अजून कुणाचं क्षेत्रफळ सारखं असेल? QRS. या दोघांचे एरिया सारखे असतील. इथपर्यंत लक्षात आलं? बघा, अगोदर समजावून घ्या. पहिल्यांदा आपण ह्या दोन ट्रायंगलचे एरिया काढू, कारण ते आपण काढू शकतो, कारण इथे आपल्याला दोघांचा बेस दिला. आता वरचा जो ट्रायंगल आहे ना OPS, ह्या OPSचा विचार करा. OPS मध्ये बेस कोणता आहे? PS, आणि हाईट कोणती आहे? OA. मग आपण याचा एरिया काढू शकतो. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला बेस माहिती आहे 6 आणि हाईट माहिती आहे 4, त्याचा पण एरिया काढता येईल. सो एरिया ऑफ ट्रायंगल POS is equal to 1/2 into PS into height OA. That is 1/2 into 13 into 8. 52 SQCM. ह्या वरच्या ट्रायंगलचा, ह्या ट्रायंगलचा आपल्याला एरिया मिळाला. आता याचा काढू. एरिया ऑफ ट्रायंगल OQR इज इक्वल टू 1/2 इंटू बेस. बेस किती आहे? QR, आणि हाईट आहे OB. दॅट इज 1/2 इंटू 6 इंटू 4. 12 SQCM. इथपर्यंत समजलं का? ह्या ट्रायंगलचा पण एरिया मिळाला. आता हे LHS इक्वल टू RHS आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर त्यासाठी अगोदर या दोघांचा एरिया सेम आहे हे अगोदर आपण लिहू. नाव बेस ऑफ ट्रायंगल PQR and triangle QRS is QR, and their heights are also same. Therefore area of triangle PQR is equal to area of triangle, which triangle? इकडचा QRS. We call this equation 1. Now तर पहिल्यांदा आपण ही LHS घेऊ आणि नंतर त्याची किंमत एवढी आणून दाखवू. सो एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS इज इक्वल टू, तर हा जो एरिया आहे तो कुठल्या कुठल्या ट्रायंगलची बेरीज होते ते बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्या POS चा एरिया घेऊ. मग एरिया ऑफ ट्रायंगल POS प्लस, म्हणजे हा एरिया आपण घेतला
म्हणजे मी आता याला शेड करतो. त्याच्यानंतर हा एरिया घेतो, म्हणजे कोणता? एरिया ऑफ ट्रायंगल PQR प्लस, आता याला शेड करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशाचा राहायला घ्यायचा. हां, आता कुठल्या ट्रायंगलचा घ्यायचा? ह्या ट्रायंगलचा घ्यायचा आहे, ORSचा, बरोबर. परंतु ORS मध्ये आपल्याला इथं काय बेस पण माहीत नाही ना हाईट पण माहीत नाही. मग आपण काय करायचं? पहिल्यांदा आपण इथं ORS लिहू आणि नंतर त्यामध्ये काय बदल करायचा ते बघू. मग मी इथं पहिल्यांदा लिहितो एरिया ऑफ ट्रायंगल ORS इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल POS आपण काढलेला आहे 52 प्लस PQRचा एरिया, हे जशाला तसं लिहू आपण, एरिया ऑफ ट्रायंगल PQR प्लस, आता हा जो ट्रायंगल आहे ना ORS, तर हा म्हणजे कुठल्या दोघांची वजाबाकी आहे बघा बरं. हा ट्रायंगल मिळण्यासाठी आपल्याला QRS मधून काय वजा करावं लागेल? OQR वजा करावं लागेल का नाही? मग मी इथं याच्याऐवजी असं लिहितो एरिया ऑफ ट्रायंगल QSR मायनस काय? एरिया ऑफ ट्रायंगल QOR. देअरफॉर आता डावी बाजू एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS इज इक्वल टू 52 प्लस एरिया ऑफ ट्रायंगल PQR प्लस, परंतु आपण पाहिलंय की QSRचा एरिया, QRS म्हणजेच QSR, तर याचा एरिया आणि PQRचा एरिया सेम आहे. म्हणून मी आता ह्या QSRच्या ऐवजी परत एकदा एरिया ऑफ ट्रायंगल PQR लिहितो मायनस, आणि याचा एरिया आपण काढलेला आहे QORचा. किती काढलाय बघा? 12. देअरफॉर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS, बघा हे 2 वेळेस आहे, सो 2 एरिया ऑफ ट्रायंगल PQR, आणि या 52 मधून 12 वजा करा 40. हे इज द प्रूफ. लिहा. Prove that quadrilateral formed by the angle bisectors of a quadrilateral is cyclic. This is a geometrical statement, so we have to write given to prove, construction if any, and proof. So given, काय या प्रश्नाचा अर्थ बघा की एक क्वाड्रिलॅटरल असेल, मग तो कुठल्याही प्रकारचा असू द्या, कसलाही असू द्या, तर त्या क्वाड्रिलॅटरलचे अँगल बायसेक्टर काढायचे. अगोदर फिगर बघा कशी काढायची ती. सपोज ABCD इज एनी टाइप ऑफ क्वाड्रिलॅटरल, कसलाही आहे, आणि या 4 कोनांचे आपण बायसेक्टर काढले. म्हणजे हे 2 कोन सारखे आहेत, हे 2 कोन सारखे आहेत, हे 2 सारखे आहेत, आणि हे 2 सारखे आहेत. मग आपण त्यांना गृहीत धरू. समजा हे 2 कोन सारखे आहेत ना, तर समजा स्मॉल a आहेत असं आपण गृहीत धरू. हे स्मॉल b आहेत, हे स्मॉल c, आणि हे स्मॉल d. तर हे अँगल बायसेक्टर एकमेकांना छेदून एक क्वाड्रिलॅटरल तयार झालाय. तर तो समजा PQRS तयार झालाय. मग आपल्याला प्रूव्ह करायचंय की हा क्वाड्रिलॅटरल कसा आहे?
सायक्लिक आहे हे प्रूव्ह करायचं आहे. फिगर काढा. हे गिवन लिहून घ्या. To prove quadrilateral PQRS is cyclic. Proof. हां, चला बघा इकडे लक्ष द्या. अगोदर मी तुम्हाला थोडक्यात प्रूव्ह करून दाखवतो. तुम्ही ट्रायंगल APB विचारात घ्या, पण त्या अगोदर क्वाड्रिलॅटरल ABCD विचारात घ्या. वी नो दॅट सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. सो अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C प्लस अँगल D इज इक्वल टू 360. Now what is angle A? 2A. Angle B? 2B plus 2C plus 2D is equal to 360. Dividing by 2 we get A plus B plus C plus D is equal to 180. इथपर्यंत लक्षात आलं. त्यानंतर हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो आपल्याला सायक्लिक दाखवायचा. मग हा सायक्लिक कधी होईल? जर त्याच्या समोरासमोरील कोनांची बेरीज किती असेल? 180. मग आपण काय करू, हा जो अँगल आहे कुठलाही घ्या तुम्ही, एकतर P आणि R दोघांची बेरीज तुम्ही 180 आणून दाखवा किंवा या दोघांची बेरीज 180 आणून दाखवा. आपण या दोघांची बेरीज 180 आणून दाखवू. तर मला सांगा हा जो अँगल आहे तो कुठल्या ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल आहे सांगता येईल? APB. So by remote interior angles theorem, measure of this angle will be A plus B. कारण याचं माप या दोघांच्या बेरीज एवढं असतं by remote interior angles theorem. So angle P is equal to A plus B. इथपर्यंत समजलं? आता या Qचं बघा, ह्या Rचं हा कुठल्या ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल आहे?
आर डी सी. त्यामुळे याचं माप कोणाच्या वेळ जेवढं असेल, डी आणि सी, म्हणजेच किती असेल, सी प्लस डी. आता दोघांची बेरीज करू. अँगल पी प्लस अँगल आर, ए प्लस बी प्लस सी प्लस डी, परंतु ही बेरीज किती आहे, म्हणून झाला हा सायक्लिक. समजलं का? हां, चला लिहा. तुम्हाला घरी होमवर्कसाठी दिलं होतं का? हां, मग तुमच्याकडे मग सेम कसं आलं, म्हणजे सरांनी दिलं आहे का? नाही. लिहा प्रूफमध्ये. इन क्वाड्रिलॅटरल ABCD ray AP is the bisector of angle A. Therefore, angle BAP congruent angle DAP. नेक्स्ट लाईन. मग हे दोन कोण सारखे आहेत, तर मग आपण त्यांना समजा ए मानूयात. लेट अँगल BAP इज इक्वल टू अँगल DAP इज इक्वल टू ए. आता बाकीचेच एवढं विस्तारण लिहायचं नाही, डायरेक्ट लिहायचं. सिमिलरली अँगल ABP is equal to angle CBP is equal to B. Then this angle BCQ is equal to angle DCQ is equal to C, and angle ADR is equal to angle CDR is equal to small d. Now angle BAD plus angle ABC plus angle BCD plus angle ADC is equal to 360 degree. याचा रिझन लिहा. व्हॉट इज द रिझन? angle sum property of a quadrilateral. Write down. Angle sum, SUM. Angle sum property of a quadrilateral. Now put the value of angle BAD. BAD चं माप किती आहे बघा. BAD म्हणजे हा A plus A, that is 2A. So 2A plus 2B plus 2C plus 2D is equal to 360 degree. Dividing by 2. A plus B plus C plus D is equal to 180 degree. All this equation 1. Now angle BPS हा ट्रायंगल अँगल BPS म्हणजेच कोणता QPS होतो बरं का, लक्षात घ्या. BPS म्हणल्या. नाव अँगल BPS इज इक्वल टू किंवा असल्या अँगल BPS इज the exterior angle
exterior angle of triangle ABP. Therefore, तर या अँगलचं माप या दोघांच्या बेरीज एवढं आहे. देअरफॉर अँगल BPS इज इक्वल टू अँगल ABP प्लस अँगल BAP. रिझन लिहा. रिमोट इंटेरियर एंगल्स थ्योरम. remote interior angles theorem. Therefore, angle BPS is equal to B plus A. तर आता BPSचं नाव आपण चेंज करू. चेंज का करायचं? BPS म्हणायच्या ऐवजी त्याला आपण QPS म्हणू, कारण आपल्याला ह्या क्वाड्रिलॅटरलचा विचार करायचा आहे. म्हणूया दॅट इज angle QPS is equal to A plus B. Call this equation 2. Similarly, angle QRD is equal to, तर याचं माप या दोघांच्या बेरीज एवढं आहे. That is angle RCD plus angle RDC. Therefore, angle QRD is equal to C plus D. That is, QRDचं नाव चेंज करा. QRD म्हणायच्या ऐवजी काय म्हणायचं? QRS. That is angle QRS is equal to C plus D. Call this equation 3. Adding equation 2 and 3. Angle QPS plus angle QRS is equal to A plus B plus C plus D is equal to 180 degree. Reason लिहा from 1. Therefore, angle QPS plus angle QRS is equal to 180 degree. Therefore, quadrilateral PQRS is a cyclic. At L. पुढे काय सांगितलंय बघा? अँड इंटरसेक्ट एक्सटेंडेड AD, म्हणजे ही बाजू पुढे वाढवा. तर ही बाजू पुढे जर वाढवली तर ही रेषा पुढे जाऊन कुठे छेदते? E मध्ये. काढा फिगर.
प्रूफ. बघा लक्षात घ्या, आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, EL इज इक्वल टू 2BL. मग मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस एक बाजू दुसऱ्याच्या दुप्पट तिप्पट निमपट असे दाखवायचे असेल त्यावेळेस काय करावं लागतं, काय सांगितलं होतं, सिमिलॅरिटी शिकवताना सांगितलं नव्हतं का, किंवा दोन बाजूंचे गुणाकार सारखे दाखवायचे असतील, समजा AB गुणिले CD बरोबर PQ गुणिले RS, तर अशा केसमध्ये काय करायचं असतं म्हणून सांगितलं होतं. हां सांग. करेक्ट, दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे असतात. मग इथं पण आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. मग ते ट्रायंगल कोणते, तर त्याची पण तुम्हाला मी एक आयडिया सांगितली होती, ती लक्षात आहे का नाही मला माहीत नाही. इकडे बघा, मी तुम्हाला असं सांगितलं होतं की हे EL आणि हे BL जे आहे ना, याच्या पुढे एक एक अक्षर जोडायचं असं सांगितलं होतं, आठवतंय. फ्लॅट झालं सगळं. तर ELच्या पुढे काय जोडल्यानंतर आपल्याला एक ट्रायंगल मिळेल बघा बरं. ELच्या पुढे काय जोडावं लागेल, E. आणि BLच्या नंतर BLच्या पुढे काय जोडावं लागेल, C. मग हे दोन ट्रायंगल जर समजा आपण सिमिलर दाखवले तर आपल्याला EL भागिले BL असं मिळू शकते का बघा. तर EL अपॉन BL हे मिळू शकते. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे बरं का. मग बघूया त्यांच्यामध्ये काय काय सारखं आहे ते. ELA बघा लक्षात घ्या, त्याची आपण संगती घेतलेली नाही बरं का, करस्पॉन्डन्स अजून घेतलेला नाहीये. तर ट्रायंगल ALE तर इकडे कोणता घ्यायचा, BLC घ्यायचा का CLB घ्यायचा, CLB घ्यायचा आहे. कुठल्या टेस्टने हे सिमिलर असतील सांगा बरं, हे दोन ट्रायंगल बाय AA टेस्ट, कारण हे दोन अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट आहेत आणि हे व्हर्टिकली अपोजिट आहेत, म्हणजे A टेस्टने सिमिलर झाले. म्हणजे याच्या साईड्स प्रोपोर्शनमध्ये घेऊ, मग आपल्याला काय मिळेल, AL अपॉन CL इज इक्वल टू EL अपॉन BL इज इक्वल टू AE अपॉन CB म्हणजेच BC. ठीक आहे, मग आता बघा EL अपॉन BL इथं आहे बघा, हे BL जर आपण इकडे घेतलं का तर आपल्याला EL अपॉन BL बरोबर 2 म्हणजेच 2/1 हे दाखवायचं आहे. EL अपॉन BL हा जो रेशो आहे ना, याची किंमत किती आणून दाखवायची आहे, 2/1 दाखवायची. मग आपण काय करायचं, ह्याची किंमत एवढी आणून दाखवता येईल का, किंवा ह्याची किंमत एवढी आणून दाखवता येईल का ते पाहायचं. ह्या दोन्हीपैकी कुणाची तरी किंमत 2/1 आणून दाखवायची. इथपर्यंत लक्षात आलं. तर आपल्याला हे दाखवता येईल बघा, AE आणि BC यांचा रेशो 2 असं एक दाखवता येईल. म्हणजे AE बाजू BCच्या दुप्पट आहे हे दाखवता येईल. कसं ते बघा, हा पॅरलोग्राम असल्यामुळे AD आणि काय सारखं आहे, BC. ओके, त्याच्यानंतर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत बघा, कोणते कोणते, TDE आणि हा ट्रायंगल TBC. हे का सिमिलर आहेत बघा, यांच्यात काय काय सारखं आहे. यांच्यामध्ये ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे, बिकॉज T इज द मिड पॉइंट. त्यानंतर हे दोन कोण सारखे आहेत, व्हर्टिकली अपोजिट. आणि आणखीन काय सारखं आहे, तर हे दोन कोण सारखे आहेत, अल्टरनेट अँगल्स. मग कोणती टेस्ट झाली, हां ASA. करेक्ट, ASA न हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. आणि मग ह्याची काय गरज पडली कॉन्ग्रुएंट दाखवायची, तर हे दोन कॉन्ग्रुएंट झाल्यामुळे उरलेले घटक कॉन्ग्रुएंट आहेत. मग उरलेले घटक कोणते आहेत, तर याची बाजू DE आणि ह्याची कोणती सारखी असेल, BC. म्हणजे आपल्याला मिळालं DE इज इक्वल टू BC. ह्याची आपल्याला गरज होती. परंतु BC आणि काय सारखं आहे, AD.
हां, तर DE आणि BC सारखेच, परंतु BC आणि AD समान आहे. सो DE इज इक्वल टू BC इज इक्वल टू काय असेल, AD. हे तिन्ही सेगमेंट सारख्या लांबीचे आहेत. मग मला सांगा ह्या दोघांची जर, आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला. समजा ह्याची लांबी काय नाही 5 सेंटीमीटर आहे, म्हणजे हे 5 आहे, हे 5 आहे आणि हे 5 आहे. तर मग ह्या दोघांची बेरीज करा बरं. AE किती होईल, 10 होईल. म्हणजे AE कुणाच्या दुप्पट आहे, BCच्या. मग बघा AE अपॉन BC हा रेशो काय मिळाला, 2:1. आणि त्याच्यावरून तुम्हाला ह्या रेशोची पण किंमत मिळाली. समजले का? हे कशी एकमेकावर अवलंबून असतात बघा. प्रूफ मध्ये लिहा. पहिल्यांदा आपण हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवूयात. इन ट्रायंगल DTE and triangle CTB, angle EDT congruent angle BCT. याचं रिझन लिहायचं आहे. AD parallel BC, therefore alternate angles. Then segment DT congruent segment CT. Why? Given, कारण T हा मिड पॉइंट आहे सांगितलेलं आहे, म्हणून ब्रॅकेटमध्ये लिहा given. Then angle DTE congruent angle CTB, in bracket vertically opposite angles. Vertically opposite angles. Therefore triangle DTE congruent triangle CTB. ASA test. ASA test. Therefore DE is equal to BC. Call this equation 1. Reason for this, CS CT, that is corresponding sides of congruent triangles. हे झालं. Quadrilateral ABCD is a parallelogram. Therefore AD is equal to BC. Call this 2, in bracket opposite sides. From 1 and 2 AD is equal to DE is equal to BC. ते खाली. Therefore AE is equal to AD plus DE. हे जे ना, AE is equal to आपण काय लिहिलं, AD plus DE is equal to AD plus AD, that is 2AD. Therefore AE is equal to 2. तर AD च्या ऐवजी आपण BC लिहू शकतो.
सो AE इज इक्वल टू 2BC. याला नाव द्या 3. याचं रिझन लिहा फ्रॉम 2. फ्रॉम 2. Therefore, AE upon BC is equal to 2 upon 1. आता आपल्याला हे दोन ट्रायंगल कसे दाखवायचे? सिमिलर दाखवायचे. म्हणल्या नाव इन ट्रायंगल ALE अँड ट्रायंगल CLB, तर हे दोन अँगल आपण कॉन्ग्रुएंट घेऊयात. अँगल EAL कॉन्ग्रुएंट अँगल BCL. रिझन लिहा AE पॅरलल BC, therefore alternate angles. AE parallel BC, therefore alternate angles. हे दोन वर्टिकली अपोजिट घ्या. अँगल ACE कॉन्ग्रुएंट अँगल CLB, वर्टिकली अपोजिट अँगल्स. कोणता? ALE घ्या. ब्रॅकेटमध्ये लिहा वर्टिकली अपोजिट अँगल्स. वर्टिकली अपोजिट अँगल्स. Therefore triangle ALE similar triangle CLB. AA test. Now write their sides in proportion. So AL upon CL is equal to EL upon BL is equal to AE upon BC. तर यातले आपल्याला दोन रेशो निवडायचे आहेत. कोणते निवडायचे बघा. AE अपॉन BC हा एक घेऊ आणि जो प्रूव्ह करायचा आहे तो म्हणजे हा दुसरा. म्हणून दुसरा आणि तिसरा रेशो खाली लिहा. सो EL अपॉन BL इज इक्वल टू AE अपॉन BC इज इक्वल टू, ह्याची किंमत ठेवा 2 अपॉन 1. ब्रॅकेटमध्ये लिहा फ्रॉम 3. फ्रॉम 3. Therefore EL upon BL is equal to 2 upon 1. तिरकस गुणाकार करा. So EL is equal to 2BL. Hence the proof. Hence the proof. तुम्हाला एक होमवर्क साठी घ्या. Quadrilateral ABCD is a parallelogram. P is a point on side AB. And Q is a point on side CD.
सेगमेंट पी क्यू intersect segment AC at T. Line through T intersect side AD at E and side BC at F. Prove that segment PE parallel segment QF. इथं फिगर दिलेली नाही आहे, तुम्ही प्रश्न वाचून फिगर काढून प्रूव्ह करायचं. तर उद्या आणखीन काही याच्यावरचे बाहेरचे प्रॉब्लेम्स घेऊयात. ओके, थँक्यू.